नमस्कार, आपण पाहता एसबीएन मराठी। मी आहे आपल्या सोबत वैष्णवी भस्मे। एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथं आहे सुसज्ज अद्ययावत आयसीयू, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा। ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर। माझी आतापर्यंतची धडपड सार्थकी लागली, अशोक सराफ यांची प्रतिक्रिया। आमच्या अन्नात माती कालवली तर ओबीसी आरक्षणाला चॅलेंज करू, मनोज जरांगेंचा इशारा। तर 10 फेब्रुवारीपासून मनोज जरांगे पुन्हा आमरण उपोषण करणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेना गटाच्या पदाधिकाऱ्याच्या विरोधात मिरजेत गुन्हा दाखल। वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप, तर मनमानी कारभाराविरोधात आवाज उठवल्याचा प्रतिआरोप। महाविकास आघाडीमध्ये अपमान, बैठक सुरू असताना बाहेर पाठवला वंचितच्या नेत्याचा आरोप, तर नाट्यानंतर वंचितला अधिकृत पत्र जारी। मिरजेत राष्ट्रवादीच्या नर्गिस सय्यद यांना महिला व शिशु रुग्णालय भूमिपूजनाचा मान। पालकमंत्री सुरेश खाडे यांनी स्त्री जातीचा केला सन्मान। पक्षविरहित विकास, 46 कोटी रुग्णालय साहित्य खरेदीला पण निधी देणार, पालकमंत्री सुरेश खाडे यांचे आश्वासन। छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित शिवगर्जना महानाट्य सांगलीत गर्जणार। सांगलीचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांची माहिती। काँग्रेसने एकट्याने लढल्यास 50% उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होईल, प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य। पैसे घेऊनही मतदार का बरं मते देत नाहीत, माजी राज्यमंत्री अजित घोरपडे यांचं खळबळजनक विधान। एप्रिलनंतर वीज दरवाढीचा शॉक, घरगुती वीज दर वाढण्याची शक्यता, मोठ्या घरगुती ग्राहकांवर मोठा भार। विरोधी पक्षांच्या सर्व 146 खासदारांचे निलंबन रद्द, अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाग घेता येणार। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथं आहे सुसज्ज अद्ययावत आयसीयू, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा।